साथ ज्ञानेश्वरी अध्याय 10 विभूती योग ओबी 91 ते 130. ज्ञान, बुद्धी, क्षमा या सर्वांचा उगम कोण? श्रीकृष्णांचे दिव्य रहस्य. भगवंतांचे वैभव किती विशाल आहे याचे वर्णन शब्दात करता येईल का? अर्जुनाच्या मनातही हाच प्रश्न निर्माण होतो. या ओवींमध्ये श्रीकृष्ण आपल्या दिव्य विभूतींचे वर्णन करताना सांगतात की जगातील जे काही श्रेष्ठ, तेजस्वी आणि अद्भुत आहे ते माझ्याच अंशाने प्रकट झालेले आहे. चला या दिव्य रहस्याचा अनुभव घेऊया. आता ये सृष्टीचे पालक, जया आधीन वर्तती लोक, ते 11 भाव आणिक, सांगेन तुझ. आता ज्यांच्या आज्ञेत लोक वागतात आणि जे सृष्टीचे पालक आहेत असे आणखीन 11 भाव तुला सांगतो. महर्षया सप्त पूर्वे चत्वारो मनवस्थता, मद्भावा मानसा जाता एषा लोक इमाम प्रजा. माझ्या ठिकाणी भाव असणारे पूर्वीचे 7 महर्षी आणि 4 मनु माझ्या संकल्पापासून उत्पन्न झाले आणि ही सारी प्रजा त्यांची सृष्टी आहे. तरी आघवाची गुणिरुद्ध, जे महर्षी माझी प्रबुद्ध, कश्यपादी प्रसिद्ध सप्त ऋषी. तरी अर्जुना, सर्व गुण संपन्न मोठमोठ्या ऋषींमध्ये प्रसिद्ध असलेले जे कश्यपादी 7 ऋषी आहेत. आणि काही सांगिजतील, जे का 14 अंतुल मुद्दल, स्वयंभू मुख्य वडील 4 मनु. आणखीन जे 14 मनुतील मुख्य स्वयंभूवादी 4 मनु आहेत तेही सांगतो. ऐसे हे 11 माझ्या मनी जाहले धनुर्धरा, सृष्टीची या व्यापारा लागोनिया. हे अर्जुना, सृष्टी व्यवहारा करता माझ्या मनापासून 7 ऋषी आणि 4 मनु असे 11 भाव उत्पन्न झालेले आहेत. जे लोकांची व्यवस्था न पडे, जे या त्रिभुवनाचे काही न मांडे, ते महाभूतांचे दळवाडे अचुंबित असे. जेव्हा लोका व्यवस्था नव्हती, त्रैलोक्याची रचना झाली नव्हती, त्यावेळी पंचमहाभूतांचा समुदाय कार्याशिवाय मूळ स्थितीमध्ये होता. त्यांची हे जहाले मग ही लोक केले, तेथ अध्यक्ष रचून ठेविले ही जन. अशा वेळी हे 11 भाव उत्पन्न झाले. मग यांनी अष्टलोकपाल उत्पन्न करून त्यांना सर्व जगतामध्ये लोकनायक करून ठेवले. म्हणून 11 हे राजा, मग एर जग यांची प्रजा, एव विश्व विस्तारू हा माझा ऐसेची जाण. म्हणून हे 11 जण राजे आहेत आणि बाकीचे त्यांची प्रजा आहे. हा सर्व विश्व विस्तार माझाच आहे असे समज. पाहे पा आरंभी बीज एकले, मग तेची बिरुडली बुड झाले, बुडी कोंब निघाले खांदियांचे. पहा, आरंभी बीज एकटेच असते, त्याला कोंब फुटला तोच बुंदा होतो आणि त्याला अंकुर फुटले की त्याच्या फांद्या होतात. खांदियापासून अनेका फुटलिया नाना शाखा, शाखांस्तव देखा पल्लव पाने. त्या फांद्यांना पुन्हा निरनिराळे अंकुर फुटून त्याला पुन्हा पालवी आणि पाने येतात. पल्लवी फूल फळ एव वृक्षत्व जाहले सकळ, ते निर्धारिता केवळ बीजाची आघवे. पालवी आली की फूल आणि पुढे फळ येते असा वृक्ष तयार होतो. पण खरा विचार केला असता त्यात एकटे बीजच आहे, दुसरे काही नाही. तैसे मी एकची पाहिले, मग मी तेची मना ते व्याले, तेथ सप्त ऋषी आणि जाहले 4 मनु. त्याप्रमाणे मूळचा मी एकटाच, मग माझ्यापासून मन तयार झाले आणि मनापासून 7 ऋषी आणि 4 मनु झाले. ही लोकपाळ केले, लोकपाळी विविध लोक सजिले, लोकांपासून निपजले प्रजा जात.
त्या अकरमपासून लोकपाल झाले. त्या लोकपालांनी अनेक इंद्र, अग्नी, यम, वरुण, वायू, कुबेर इत्यादी लोकपाल निर्माण केले आणि त्या लोकांपासून ही सर्व प्रजा उत्पन्न झाली. ऐसे हे विश्व येथे मीची विस्तारलासे निरुते, परिभावनाची होते माने जया. याप्रमाणे या संपूर्ण विश्वाच्या रूपाने मीच विस्तार पावलेलो आहे, परंतु हा विस्तार माझाच आहे अशा दृष्टीने पाहिल त्यालाच कळेल. एता विभूती योग च मम यो वेत्ति तत्वतः सोविकल्पेय योगेन युज्यते नात्र संशया. याप्रमाणे माझ्या विभूतींचे आणि ऐश्वर्याचे ज्याला तात्विक ज्ञान आहे तो विकल्परहित योगयुक्त होतो, यामध्ये संशय नाही. लागी सुभद्रापती हे भावय्या माझी विभूती आणि यांची या व्याप्ती व्यापिले जग. यासाठी अर्जुना, हे माझे भाव आणि या माझ्या विभूती यांनी हे सर्व जगत व्यापले आहे. मनोनी गाया परी ब्रह्मदीपी पिलिकावरी, मी वाचून दुसरी गोठी नाही. म्हणून ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत माझ्याशिवाय दुसरी गोष्टच नाही. ऐसे जाणे जो साचे तयाचे रे झाले ज्ञानाचे, म्हणून उत्तमाधम भेदांचे दुस्वप्न न देखे. याप्रमाणे जो यथार्थ जाणतो त्याला ज्ञानाची जागृती झाली आहे, म्हणून त्याला उत्तम आणि मध्यम या भेदाचे स्वप्न पडेल का नाही. मी माझी या विभूती विभूती अधिष्ठिली या व्यक्ती, हे आघवे योग प्रतीती एकाची मानी. मी माझ्या विभूती आणि विभूतींनी व्यापलेले प्राणी हे सर्व अनुभवाने एकच आहेत असे समज. म्हणून निशंकेने महायोगे मजमिनला महाचेनी अंगे, एत संशय करणे न लगे तो त्रिशुद्धी जाहला. याप्रमाणे संशय रहित आत्मज्ञान रूपी महायोगाने जे मनाच्या द्वाराने मला येऊन मिळाले ते खरोखर कृतार्थ झाले यात शंका नाही. कांजे से किरीटी माते भेजे जो अभेदारिथी, तयाची भजनाचे नाटी सुती मज. कारण अर्जुना, अभेद दृष्टीने जो माझे भजन करतो त्याच्या भजनाच्या छंदामध्ये मी गोवला जातो. म्हणून अभेदे जो भक्ती योगी, ते तर शंका नाही नकी खंगू, करिता ठेला तरी सांगू ते सांगितले षष्टी. म्हणून हा जो अभेद भक्तियोग सांगितला याविषयी संशय नाही. त्याचे आचरण करत असता व्यत्यय येत नाही. कदाचित देह पडला आणि योग सिद्धीस गेला नाही तर त्याचा उपयोग पुढच्या देहात चांगला होतो, ते 6व्या अध्यायात सांगितलेलेच आहे. तोची अभेदू कैसा हे जाणावया मानसा, साध झाली तरी परीसा बोली जेल. तो अभेद भक्तियोग कसा असतो हे जाणण्याची जर इच्छा असेल तर सांगतो, ऐक. अहं सर्वस्य प्रभो मत्ता सर्व प्रवर्तते, इति मत्वा भजन्ते मा बुधा भाव समन्विता. मी सर्वांचे आदिकारण आहे, माझ्यापासून सर्व विश्वाची उत्पत्ती होते असे जाणून अत्यंत प्रेमाने ज्ञानी माझी भक्ती करतात. तरी मी चेक सर्वा या जगा जन्म पांडवा, आणि मजजी पासूनी आगवा निर्वाहो याचा. अर्जुना, या सर्व जगताचे जन्मस्थान मीच आहे आणि यांचे जगणेही माझ्यावरच आहे. कल्लोळ माळा अनेगा जन्मजळींची पैगा, आणि तया जळची आश्रयो तरंगा जीवन ही जळ. अनेक लाटांचा जन्म पाण्यावरच, त्यांना आश्रयही पाणीच आणि त्यांचे जीवनही पाणीच आहे. ऐसे आगवाची ठाई तया जळची जेवी पाही, तैसा मी वाचुनी नाही विश्वी.
त्यांना अंतर्बाह्य जसे पाणीच, त्याप्रमाणे या विश्वाच्या आत आणि बाहेर मीच आहे. ऐसी अव्यापका माते, मानुनी जे भजजी भलतेथे, परी साचोकारे उदिते प्रेम भावे. याप्रमाणे परमात्म्याची व्यापकता जाणून खऱ्या उत्कंठित प्रेमाने जे वाटेल त्या ठिकाणी मला भजतात. देश काळ वर्तमान आघवे मजसी करुनी अभिन्न, जैसा वायू होऊनी गगन गगनीची विचरे. जसा वारा आकाशरूप असून आकाशातच संचार करतो, त्याप्रमाणे देश काल वर्तमान हे सर्व परमात्म रूप आहे असे समजून माझे भजन करतात. ऐसे निज ज्ञानी खेळत सुखे त्रिभुवनी, जगद्रूपा मनी साठवूनी माते. याप्रमाणे आत्मबोधाने विश्वव्यापक असा जो मी, त्या मला अंतकरणात साठवून मजेने व्यवहारात वागतात. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योगू निश्चित जान माझा. जे जे दृष्टीला दिसेल ते ते भगवंताचे स्वरूप आहे असे समजणे हा खरा भक्तियोग आहे हे जाणून घे. चित्ते मीची जहाले मियांची प्राणे धाले, जीव मरो विसरले बोधांची या भुली. जे चित्ताने मीच झाले आणि ज्यांचे प्राण माझ्या आनंदाने तृप्त झाले आणि जे बोधाच्या गुंगीमुळे जन्म मरणाला विसरले. मग तया बोधाचे निमाजे, नाचती संवाद सुखाची भोजे. आता एकमेका घे पेलीजे बोधाची बरी. मग त्या बोधाच्या मदाने एकमेकांना संवाद करत त्या आनंदात कौतुकाने नाचतात आणि एकमेकात ज्ञानाचीच देवघेव करतात. जैशी जवळिकेची सरोवरे, उचंबळली या कालवती परस्परे. मग तरंगासी धवळारे तरंगाची होती. ज्याप्रमाणे जवळजवळ असलेले तलाव पाण्याने भरल्यावर त्यांचे पाणी एकमेकांमध्ये मिसळते, अशा वेळी लाटांना लाटांचीच घरे होतात. तैसी एर एरांची मिळणी, पडत आनंद कल्लोळांची वेणी. तेथ बोध बोधांची लेणी, बोधींची मिरवी. त्याप्रमाणे भक्तांना भक्त भेटले असता आनंदाच्या लाटांची वेणी गुंफली जाते. अशा स्थितीत बोध बोधानेच बोधाचे अलंकार मिरवितो. जैसे सूर्य सूर्या ते ओवाळले, की चंद्रे चंद्रम्याक्षे मदितले. ना तरी सरिसेनी पाडे मिनले दोन्ही ओघ. ज्याप्रमाणे सूर्याने सूर्याला ओवाळावे किंवा चंद्राने चंद्राला आलिंगन द्यावे, अथवा सारख्या योग्यतेचे दोन प्रवाह एके ठिकाणी येऊन मिळावेत. तैसे प्रयाग होत सामरस्याचे, वरी ओसान तरत सात्विकाचे. ते संवाद चष्पुपदींचे गणेश जाहले. तसा येथे ऐक्य रसाचा संगम होतो. त्या ऐक्य रसाच्या पुरावर अष्टसात्विक भावांचे फुरसन तरंगते. जणू ते भक्त संवादरूपी चव्हाट्यावरचे गणपती झाले. तेव्हा तया महासुखाचे निभरे, धावनी देहाची गावा बाहेरे. मी आधाले तेने उद्धारे, लागते गाजो. तेव्हा ते पुरुष ब्रह्मानंदाच्या भरात देहात्म बुद्धी टाकून देऊन आपण ब्रह्मात्म बोधाने कृतार्थ झालो अशी गर्जना करू लागतात. पै गुरु शिष्यांची या एकांती, जे अक्षरा एकाची वंदते. ते मेघाची या परी त्रिजगती, गर्जती सैंघ. गुरु आणि शिष्य एकांत स्थळी जाऊन एकाक्षरी मंत्राचा उपदेश करतात. तोच उपदेश ते महात्मे मेघांच्या गडगडाटाप्रमाणे त्रैलोक्यांमध्ये गर्जून सांगतात. जैसी कमळ कळिका चालेपणे, हृदयची या मकरांदा ते राखोनेने. देराया रंका पारणे आमोदाचे. ज्याप्रमाणे पूर्ण उमललेली कमळाची कळी
आपल्यातील सुगंधाची मेजवानी राजापासून रंकापर्यंत सर्वांना सारखीच देते. तैसेची माते विश्वे कथित, कथितेनी तोषे कथो विसरत, मग तया विसरा माझी विरत, अंगे जीवे. त्याप्रमाणे ते परमात्म बोधाचा लोकांना उपदेश करतात. आपण उपदेशक आहोत हेही विसरून जातात. त्या विचारात त्यांचे जीवभाव आणि देहभाव मावळतात. तेषा सतत युक्तांना भजता प्रीतिपूर्वकम, ददामी बुद्धियोगम त येन मामुपयांती ते. सदा सर्वदा माझ्या ठिकाणी चित्त ठेवून प्रेमपूर्वक भजन करणाऱ्यांना मी तो बुद्धियोग देतो आणि त्याच्या योगाने ते माझ्या स्वरूपाला येऊन मिळतात. तया मग जे आम्ही काही द्यावे अर्जुना पाही, ते ठाईचीच तीही घेतली सेल. अर्जुना, आम्ही प्रसन्न होऊन अशा भक्तांना जे काही द्यायचे ते त्यांनी आम्ही देण्याच्या आधीच मिळवलेले असते. जगातील प्रत्येक श्रेष्ठ वस्तू, प्रत्येक तेजस्वी व्यक्ती आणि प्रत्येक अद्भुत शक्तींमध्ये भगवंताचेच दर्शन आहे. हे ओळखले की भक्तांच्या मनामध्ये अहंकार राहत नाही आणि सर्वत्र ईश्वराचे अस्तित्व जाणवू लागते. अशा या दिव्य संदेशाला हृदयामध्ये साठवून आपणही भगवंताच्या स्मरणामध्ये राहूया. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.